बीडच्या गेवराई आगाराच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून आगाराच्या ताफ्यामध्ये 3x2 आसन रचनेच्या 5 नवीन आणि अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसेस सामील झाल्या आहेत। राज्याचे परिवहन मंत्री नाप्रताप सरनाईक यांच्याकडे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश येत गेवराई आगाराला या नवीन बसेस मंजूर झाल्या आहेत। आज गेवराई आगारामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विविध पूजन करून या बसेसचे लोकार्पण करण्यात आले आहे। या प्रसंगी आमदार विजयसिंह पंडित यांनी नवीन राजमाता जिजाऊ बसमध्ये प्रवास करून बसेस प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल झाल्याची घोषणा केली। या नव्या बसमुळे प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवास अनुभवायला मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सध्या गेवराई आगारातून पुणे, मुंबई, कल्याण, सोलापूर, पंढरपूर सारख्या प्रमुख शहरांसाठी लांब पल्ल्याच्या बसेस सुरू आहेत। नव्याने दाखल झालेल्या 5 बसेसमुळे या मार्गावरील सेवा अधिक सक्षम होणार असून ग्रामीण भागातील बस सेवांना देखील नवी संजीवनी मिळणार आहे। यावेळी आमदार विजयसिंह पंडित यांनी ग्रामीण भागातील रस्त्याची कामे वेगाने सुरू असल्याचं सांगत रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मागील काळात बंद झालेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरू करण्याच्या सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या। ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित आणि दर्जेदार एसटी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावरही त्यांनी भर दिला। या नवीन राजमाता जिजाऊ बसच्या आगारात दाखल झाल्यानं गेवराई तालुक्यातील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून विशेष विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे। आरामदायी आसन रचना, अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षित प्रवासामुळे या बसेस प्रवाशांच्या पसंतीस उतरतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून आमदार विजयसिंह पंडित यांनी उपलब्ध केलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे।